माणूस कुठं बसला, कोणाजवळ बसला याची आजकाल मोठी स्पर्धा असते. पण माझा असा विचार है कि हम कहाँ बैठे इससे ज्यादा महत्वपूर्ण है किस विचारधारा को लेकर बैठे, यह बहुत महत्वपूर्ण है. त्या एकनाथजी शिंदे साहेबांनी सेवेच्या माध्यमातून उठाव केला आणि त्या उठावाच्या माध्यमातून सामान्य माणसाला, सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. त्यांचा सगळा परिक्रमा आम्ही जेव्हा पाहिला, रात्री 2 वाजता सुद्धा सामान्य माणसाला भेटण्याची ओढ मला वाटतं या महाराष्ट्रात दुसऱ्या मुख्यमंत्र्याकडे नाही, ते फक्त एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे. आणि त्यांच्या या सेवाभावी वृत्तीनेच आम्ही खऱ्या अर्थानं थोडे आकर्षित झालो. आज शिवसेनेच्या माध्यमातून आपण विदर्भ हे सगळं आंदोलन कसं पेटवता येईल. रोशन उपोषणाला बसला अमोल त्याचे सगळे सवंगडी असत. ते उपोषण बसल्यानंतर काही मिटिंगा झाल्या, काही गोष्टी बाहेर आल्या आणि मग सगळी माहिती जेव्हा आम्ही घेतली तेव्हा अकरा तालुक्यात या सगळ्या कोळशा खदानी विदर्भाच्या मातीमध्ये या 11 तालुक्यात आम्ही पाहतोय काळा करण्याचं काम, प्रदूषण देण्याचं काम. इथल्या प्रत्येक माणसाला आम्ही पाहतोय का त्याच्यावर अन्याय करण्याचं काम या डब्ल्यूसीच्या माध्यमातून आमच्या सगळ्या नागरिक पूर्वभागात झालेलं. काही लोक का बोलले नाही, का चूक बसले, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये. काही लोक म्हणतात किती पैसे जाते, किती त्यांचे ट्रक चालते, याच्याबद्दल काही मला बोलायचं नाहीये. पण स्वतःचं पोट भरत असताना माझा सामान्य कार्यकर्ता, माझा सामान्य युवा रोजगार जर घरी बसत असेल, आत्महत्याची वेळ येत असेल, 1 लाख रोजगार आम्ही पाहतो त्या डब्ल्यूसीएल मध्ये असताना सुद्धा आमच्या इथल्या स्थानिक लोकांचा 1000 सुद्धा आकडा पूर्ण करत नसत तर मग कसं 3-4 महिन्याच्या आत 8,50,000च्या मध्ये तुम्ही म्हणा तर आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करू, नाहीतर साल्यावर जागोजागी कार्यालय पेटवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आमचं आयुष्य जर पेटवलं असतं, तुम्ही आमच्या आयुष्याचं भीमाला करत असाल साल्यावर, तर आम्ही काही बांगड्या घालून नाही. छत्रपती शिवरायांची अवलाद आहे, त्याच्या विचारानुसार बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने संघर्ष केला, सामान्य माणसाचा आवाज बुलंद केला, त्याच ताकदीने शिवसेनेचा बाबा डब्ल्यूसीएलच्या आम्ही पाहतो कार्यालयात बसून त्याच्या छात्र्या उभं करण्याचं काम आम्ही करणार आहोत. जमीन आमची, जिल्हा आमचा, संपत्ती आमचे, रस्ते आमचे, घर आमचे, सगळं आमचं. प्रदूषण मात्र आमच्या उघड्यावर. अजूनही कित्येक शेतकऱ्याची जमीन घेतलेली, ज्याची जमीन घेतली त्याला अजूनही रोजगार दिला. 25-30 वर्ष सातत्याने अन्याय सुरू आहे. जसं एखाद्या काळी बोंबल्याच्या सहज कापड आम्ही पाहतोय, आमच्या आई बहिणीची इज्जत घ्यायची, मुंडके पाळायचे, तसे या डब्ल्यूसीएल कंपनी जर काम करत असेल तर मोगलाचा बंदोबस्त छत्रपती शिवरायांच्या मावळ्याने केला, त्या शिवसेनेचा मावळा या डब्ल्यूसीएल कंपनीचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या अधिकाराची गोष्ट आहे. काही लोक पैसे घेऊन चूप बसण्याचा विचार करतात. अरे खायला काही हरकत नाही, पण साधं दुसऱ्यांचा पोट खाली करून खाणारी अवलाद असत तर मग छत्रपती बाबासाहेबांचा फोटो लावण्याचा अधिकार आहे का तुम्हाला? खांद्यावर भगवान याचा अधिकार आहे का? कोई कॉम्प्रोमाइज नहीं होंगे. हा पैशाचा आणि दबाव आणण्याचा दौरा नाही आहे. यह तो शुरुआत है. पैदल फिरणार आहोत. ज्या ताकदीनं कर्जमाफीसाठी आम्ही आंदोलन केलं, सरकारने चुकवलं. आज बँकेच्या खात्यामध्ये, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2 लाख आणण्याची ताकद जे होती ना, ती ताकद आम्ही पाहिजे. या आंदोलनात आम्ही उभी करणार आहोत. 600 रुपये महिना
2,500 रुपये महिन्यापर्यंत नेण्याचं काम आम्ही केलं. एकदा मनावर घेतलं फिर हमारा कोई बाप नहीं होता. जनताच आमच्यासाठी मायबाप आहे. सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही करणार आहोत. कोण अडवायचं साला ते पाहू. आता तलवारी घ्यायची वेळ नाही आहे. साला पेन चालवण्याला असा मॉडेल करणं माहीत पडलं आपले कुठून निघाला. छत्रपती शिवरायांची जे तलवारीची लढाई पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी पेनातून साध्य केली आणि त्या तलवार आणि पेनाच्या या तलवार विचाराची लढाई मित्र तुमच्या आमच्या संघटनेच्या माध्यमातून तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या भूमिकेतून इथं आमच्या मुळातला गावातला आमच्या शहरातला माझा शेतकरी मजूर असेल कष्टकरी असेल असू द्या कुठल्या जाती धर्माचा पक्षाचा त्याला नोकरी देण्याचा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. या ललकारांना आम्ही समोरची लढाई लढायची. प्रत्येकाला पेटून उठतात. गावागावात जाऊन आम्ही पाहतोय ते बोर्ड आम्हाला लावायचे आहे. 1,00,000 तरुणापैकी 1,000 तरुण एका कंपनीत रोशन नावाने सांगितले फक्त 6 लोक 1000 लोक काम करत आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या लोकांना काम भेटले 6 लोक. कुठली गांडूची औलाद आहे 6 लोक काम करतात. चूप बसलोय आम्ही. कुठे गेली ते मतदान घे. कुठं लावले का झालं आमचं सगळं. झेंडा फडकवला का जमला आमचं सगळं. अरे रस्ता ढगाढगामध्ये आम्ही पाहतोय. इथून पुढचा विचार सर कुठला पक्ष हा विचार हा नारा ही मागणी जर घेत नसला तर त्या पक्षाला विकून टाकण्याची ताकद तुमच्या मंडळाच्या माध्यमातून गोटात आणण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे. आम्ही पैसे घ्यायला सगळे बाहेरचे आहे. ही कुठला रीती रिवाज आहे. शिवसेनेची जे ताकद आहे जो नारा सामान्य माणसाच्या विचारापासून त्याच्या न्यायापासून सुरुवात होते. तो भगवा झेंडा खांद्यावर घेत असताना निवड आम्ही घोषणा घेऊन चालणार नाही. ही महत्वाची लढाई आम्हाला लढावं लागेल. पुढच्या महिन्यामध्ये आम्ही काही पदयात्रा काढू. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर तिथल्या असणाऱ्या प्रदूषणवर आमच्या बेरोजगाराच्या घरापर्यंत ही यात्रा न्यायची आहे. 11 सालों ते पिंजून काढायची आहे. प्रचंड मेहनत करायची आहे. मागच्या कर्जमाफीला आम्ही 350 सभा घेतल्या. 70,000 किलोमीटर आम्ही गाडीचा प्रवास केला. 11 दिवस उपोषणाला बसलोय आणि 550 किलोमीटर पैदल बच्चूपूर चालला तेव्हा सरकारने कर्जमाफी केली. हे लढाई जर बुलंद करायची असेल मजबूत करायची असेल मित्र तर गट तट काय असेल थोडा काही कायदेशीर पक्ष बाजूला ठेवून ही हक्काची लढाई आम्ही पाहतोय. शिवसेनेच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या घरापर्यंत नेण्याचं काम आम्हाला करावं लागतं. म्हणून आपण सगळे सज्ज झाले पाहिजे. प्रत्येक तरुणाने गावागावाच्या पाट्या लावणं त्याची प्रॉम्प्लेट छापणं जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थित राबवणं. नाहीतर झाले 5 लाख भेटले 20 लाख बसले गुच्चा. अरे मायसोबत बेमान होणारी जात आमची. मायसोबत बेमान व्हायचा 1,00,000 तरुणापैकी 1,000 तरुणाला नोकरी भेटत असत आणि आम्ही आमच्या थोड्याशा पैशासाठी लाचारी गुलामी करत असत तर तू आहे त्या जिंदगी कोणी काम तिथलीच नाही. काय लुटायचं तुम्ही लुटा काय खायचं खा पण बेरोजगारांना रोजगार आणि आमच्या प्रकल्पग्रस्तांना जे काही बाजूने जमीन घ्यायची. आता मी गेलोय ते कुठल्या आता ते उरण का कुठल्या गावचे 600 एकर जमीन आजूबाजूला ढिगारा. बाजूला नदीचं पाणी शेतात घुसतं. गेल्या 20 वर्षापासून एक दाणा पेरता आला नाही. डाळीले हात लावून थकले पण जमीन भूसंपादन करायला तयार नाही. कोणाचं राज्य अशा पद्धतीने होत असत तर लोकांचे आशीर्वाद भेटणे दूर शापाचे मानकरी आम्हाला व्हावं. 600 एकर जमीन पडीत कशी राहतो का तिथे आम्हाला उठवल्या जात नाही आणि आम्ही काय एवढं शक्य झालो आहे. असे जे प्रकार आहे गावागावातले
अशा प्रत्येक गावात आम्ही भेट देणार आहोत। एकदा मुद्दा घेतला का हा जो काळोख आहे ना कोळशाचा, हा दिवाळीच्या दिवसापासून खऱ्या अर्थानं प्रकाशाकडे नेण्याचं काम आम्ही भविष्यात करणार आहे। लक्षात लढाई मोठी आहे, कारण इतक्या सगळ्या मोठ्या कंपनी सोबत लढताना काही अडचणी हार मानाची नाहीये। आपण ज्या ताकदीने इथं जमा झाले, मला माहित आहे का उद्या जर 50-60 हजार रोजगार भेटला तर माझ्या विदर्भातल्या आत्महत्या करणाऱ्या गोर गरीब लोकांचे खऱ्या अर्थानं आणि पैकी सुखाने जगण्याचा प्रवास आमचा निश्चितच यशस्वी झाल्याशिवाय राहणार। आत्मविश्वासाने आम्हाला समोर जावं। आपण जर पाहिलं या चंद्रपूर गडचिरोलीच्या भागामध्ये एका इकडे कोळसा खदानीने लोक परेशान आहेत आणि दुसऱ्या इकडे जंगलातले जनावर जे आहे, वन्य प्राणी आहेत, त्यांना आमचे लोक मारले जातात। म्हणजे कारखाने उभे झाले, पण कारखाने उभे झाल्यानंतर असं वाटलं आपलं भलं होईल। महिला मंडळी थोडं थांबून जा, अर्ज नंतर जमा करे हो जाई, बसा खाली बसा, पहिलेच वेळ झालाय। कारखाने उभे झाले असं वाटलं भलं होईल। जगातलं सगळ्यात जास्त प्रदूषण चंद्रपूरमध्ये असताना अहो आमदार खासदाराचे थोडेसे शरीर बरं असते, खाल बरं असतं, पण गरिबाच्या या प्रदूषणाचा काय परिणाम होतो गरिबावर याचा कधी आम्ही विचार केला? आज या प्रदूषणामुळे दहावी पायच्या हजारो लाखो लोक बिमारीच्या दारावर उभे आहेत, त्याचा कधी विचार केला? कधी त्याबाबत मोदी सरकारनं कार्यक्रम दिला? त्या संदर्भात कधी आम्ही पाहतोय समोर कुणी आलं? श्वास घेतला तरी आम्ही पाहतोय आमचा भरोसा नाही कुठलाच कण आमच्या शरीरात नाही, काय आमचं वाटोळ करत जगतोय आपण मेंढरासारखं। या सगळ्या गोष्टीला चिरफाड करण्याची गरज भविष्यात तुम्ही आम्हाला खाद्यावर घेतली पाहिजे। मला म्हणायचं नाही कोणी भगवा घ्या, हिरवा घ्या, निळा घ्या, काही विषय नाहीये, पण मुळात शिवसेनेनं केलेली ही लढाई सामान्य माणसाला दिलासा देणारी असली पाहिजे, त्याला न्याय देणारी असली पाहिजे। शिवसेनेचं ब्रीद वाक्यच हे होतं, पूज्य बाळासाहेब ठाकरे हेच म्हणायचे का माझा मंत्री जरी शिवसेनेचा असेल ना, खाली एखादा दिव्यांग असेल ना, त्या मंत्र्यांना वरचे मजले सोडून त्या अपंगापर्यंत आलं पाहिजे, हा विचार खऱ्या अर्थाने राबवला कपडे ताई आणि आम्ही ताई त्याचे कपडे पाहूनच अर्धे लोक घबरावून हे होतात। आम्हाला शिवसेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून सामान्य माणसाचा हुंकार जागा करायचा। या भगव्या झेंड्याखाली इथं प्रत्येक होणाऱ्या अन्यायावर आम्ही पाहिजे मात करायची। तुला माहित असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी ही लढाई सुरू केली, जेव्हा एकटे बाहेर निघाले तेव्हा आम्ही पाहिजे सगळे एकूण कोंडी झाले, पण बाबासाहेबांना विचार सोडला नाही, विचाराला अंतिम पर्यंत नेण्याचं काम आणि सामान्य माणसाला न्याय देण्याची खंगाळ घातली। तुमच्या आमच्यासाठी संविधान आमच्या हाती आले, ज्या छत्रपती शिवरायाला आपल्या परिवारातले 9 जण गमावले, माझ्या जिजाऊच्या वडील मारला गेला, माझ्या जिजाऊचा भाऊ मारला गेला, माझ्या जिजाऊचा नातू मारला गेला, एका 5 मिनिटात निजामशाहीच्या दौलताबाद किल्ल्यामध्ये 14 जण कापल्या गेले। स्वराज्याचं स्वप्न मागं पडू दिलं नाही। लक्षात एक संभाजी मारला गेला, तो देव होता, दुसरा संभाजी स्वतःचं पोट होतं जिजाऊचं, तिसरा संभाजी नातू होता। स्वराज्याचं स्वप्न मागं पडू दिलं। या रयतेचं हे खऱ्या अर्थानं ही डोक्यात घेऊन स्वराज्य निर्माण करण्याची ताकद तुमच्या आमच्या मनात ठेवली पाहिजे। ते खऱ्या अर्थानं खरं अभिजाण्याचं काम आम्ही केलं पाहिजे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा, त्या बाहेरचा आवाज एवढा येऊन राहिला त्या त्याला काही लेनदेन नाही, काही जेवण करायचा कार्यक्रम ठेवला इथं आणि या बाहेर बोलावलं तरी काय काम ना, ते बसासाठी एवढ्या बडबड करून आल्या तर आंदोलनात किती काम येणार आहे? हे असलं अजून काही फजूल आणायची गरज नाही।
10 रहे तो भी चलेगा, लेकिन भगत सिंह जैसे ज्वाला होना चाहिए। गेले भागत नाही खुर्चीसाठी बोंबलून राहिल्या, मनापासून त्यांचा आवाज येतो। पहिल्या एवढं आहे का अजून ऐकायला चाललं नाही ते की माय मावली अजून उभीच्या उभीच आहे, तिला बसवा खाली, हो मावले येणं अर्ध वाटवलं करून टाकलं। हे सगळे जण ऐकणारे भयानक, ते एकटी हुशार। आता थांबतं का? तिथे कोणी थांबा, तिथे कोणी उभं राहा। अर्धा सत्यानाश केला, आता राहिलेलं तुम्ही करून टाका। मित्र लक्षात घ्या, आज स्त्रियांची लढाई नाही, हे निवड राजकारण पण नाही, तर गेल्या 20 वर्षापासून झालेला जी काही व्यवस्था आमच्यावर निर्माण झाली, अहो त्या WCL कंपनीच्या समोर कोणी बोलायला तयार नसतं, बोललं तर आवाज जात नाही, कुठं बोलावं समजत नाही, कारण ते सरळ सांगतं हे हमारे हात में नाही, केंद्र सरकार के हात में। केंद्र सरकारचे पाय काय पाकिस्तानात आहे? अरे तुमच्या हातात नाही असं सांगायचं आणि अन्याय चालू ठेवायचा। मोदी साहेबांच्या राज्यामध्ये जर अजूनही आमच्यावर अन्याय होत असेल तर वेळ पडले तर आम्ही मोदी साहेबांच्या कानावर टाकण्याचं काम सुद्धा व्यवस्थितरित्या पाळल्याशिवाय राहणार। म्हणून ही लढाई तुम्हाला आम्हाला फार ताकदीनं, इमानदारीनं, प्रामाणिकपणे आपल्याला लढावं लागणार आहे। WCL आहे, प्रचंड पैसा आहे, कित्येक लोकांच्या घरात दर महिन्याला बॅगा जातं। हे लोक तुमचे सांगतोय फेसबुकवर, मीडियावर तुमचे सगळे विरोधक तयार होणार आहे, सामान्यांची लढाई थांबवणार आहे। अगर ये लढाई चलती रही तो मेरा महीना बंद होने वाला है, असे काही लोकांच्या डोक्यातले भूत काढावं लागणार। कारण सोशल मीडियामध्ये पैसा आणि पैशाच्या माध्यमातून मीडिया हातात घेण्याचा प्रयत्न होतो आणि मग अशा लढाईमध्ये काही गैरसमज करण्याचा प्रयत्न होईल। पण मी सांगतोय, माझ्या मायच्या शक्तीनं सांगतोय, जेपर्यंत शेतकऱ्याला न्याय आणि तरुणांना रोजगारी भेटत नाही तोपर्यंत या मैदानातून हटणार नाही, काही झालं तरी। आपल्या सर्वांची तयारी आहे का? इतक्याच लोकांना हात वरती केले, येणे काही गरज नाही आहे। तुम लढो, हम कपडे संभालते, वो म्हणल्याशिवाय हातही वरती करत ना तुम्ही। अरे असं ठणठणीत असलं पाहिजे, सण सण नागी कशी तडपतं ना, आजच तडपलं पाहिजे चालत। बसलं मुद्दा घेऊन, तोंड पाव वाटत नाही मुद्द्याचं। संस्करित झाली पाहिजे हे आंदोलन, शक्यतील करून आपण शुभाच्या विचारानं शिंकल्याशिवाय राहणार नाही, हा पंचकुलचा दावा आहे तुम्हाला। आपण सर्व मागच्या येता आलं नाही, काही फुटाने फोडले लोक, काऊन पंचकुल आला नाही, कंपनीचा फोन केला का, आधी कोणाचा केला का, आणि मला हागोलच एवढी लागली का किमान 50 वेळा जावं लागलं एका दिवशी, त्याचा आहे ना। पण काय शिव्या पाळून काही सांगता येत नाही। आता फूड पॉयझन आहे, कधी होऊ शकतं, आणि तरी सुद्धा एकदा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर सुद्धा माझ्या निगरबाज कार्यकर्त्यांनी, कामगारांनी जो कार्यक्रम पुन्हा घेतला त्यांच्यासाठी लाख मोलाचं योगदान दिलं। आता तड सगळ्या बाजूला ठेवून एकदा न्याय भेटल्यानंतर काय कोणाला करायसाठी करा, आता शिवसेनेच्या झेंड्याखाली आपण आंदोलन करतो। हे लोक इथं समोर बसले, तुम्ही घरी गेल्यावर म्हणून मला इथे वरती बसवलंच नाही, त्या मनातल्या भावना कळावं लागलं। मला इथं एवढी मोठी खुर्ची ठेवली, मी कधीच माझ्या खुर्चीवर बसतो, आपली लायकी काय ना आपण तो पिचकुले पुण्यात असतं, त्याला याच्यापेक्षा डबल खुर्चीवर बसला होता, त्यानंतर तसंच आठवण झालं। खुर्ची बड़ी होने से बड़ा बड़ा होता है, दिल का भी बड़ा होता और कर्तव्य भी बड़ा होता है। आपल्याकडून सगळ्यांकडून अपेक्षा आहे मित्र, आपण सगळ्यांनी इथून गेल्यानंतर
निवड इथं टाळ्या वाजवू नका, प्रत्येकानं मॅसेज करा, जागे व्हा. जेपर्यंत रोजगार भेटत नाही तेपर्यंत थांबायचं नाही, सुरुवात करा, पिटवा चिंता. हे सगळे मोठे पक्ष सांगतोय उद्यापासून भाषा बोलणं सुरू. यांना बोलणं भाग पाडू आपण, तुम्ही सुरुवात करा. आणि ही लढाई तुमच्या रोजगारापर्यंत, तुमच्या घरापर्यंत येण्याचं काम आपण निश्चित करूया. मला भलाभला सत्कार केला आपण शिवसेनेचे, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, कासड असेल, हे सगळे मागचे पुढचे काय असेल, मांढरे असेल, तुम्हाला नावच नाही घेतलं, आज तुम्ही एअरपोर्ट घेतलं. आता माया मुद्दाम नाव बच्चू ठेवलं, मानस लोक भेटला पाहिजे. बच्चू सबसे छोटा, सगळ्यात लहान म्हणून काम करता आलं पाहिजे. मला ते जीवतळे इकून आले, तिकडे बसले, तिथे बसले, त्याला असं वाटलं साला आपलं ते वाटा उरला का, पण त्यांनी त्याचा मान सन्मानाचा विचार न करता आपले कोपऱ्यात येऊन बसले. हे काही लहानपण नसतं, लक्षात घ्या. माझे काही कार्यकर्ते कधी कधी जिल्हा प्रमुख हात द्या असं शेवटच्या लाईन मध्ये बसतात. आम्ही दुर्बीण लावून पाहतो तर जिल्हा प्रमुख कुठे गेला, मग पाहतो तो शेवट. ही जी जे मोठेपणा आहे, हा जो दिलेली आहे, फार महत्वाचा. आणि म्हणून या सगळ्यांच्या मेहनतीवर मला माहित आहे, इथला प्रत्येक कार्यकर्ता स्टेजवरचा ताकदीनं जर भिडला, त्या काळोख्या शिवसेनेचा भगवा ताकदीनं तुम्ही फडकवल्याशिवाय राहणार नाही. एवढा सगळे पदाधिकारी, एकाचं नाव नाही घेणार, पण सगळ्यांनी मेहनत जर घेतली तर मित्र 20 वर्षाची लढाई कुठेतरी न्यायाच्या बाजूने उभी राहिल्याशिवाय राहणार. आणि मग तुमच्या माध्यमातून अपेक्षा आहे होता, माझे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे, महिला आघाडीचे, तालुका प्रमुख, सगळ्यांनी ही मनावर घेऊन लढे. आम्ही पाहिजे आमचा आमचं सोडून आम्हाला काम करावं लागेल. आणि शिवसेनेचं स्थान निवड फोटो काढण्यापुरतं नाही, तर एकनाथजी शिंदे प्रत्येकाच्या हृदयात कसे बसेल हा विचार आम्हाला भविष्यात करावा लागेल. आणि म्हणून आपल्या सर्वांचे मी आभार मानतो, धन्यवाद देतो आणि ते 2 शब्द संपवतो. जय हिंद.